मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहे. अजून निकाल लागायचा आहे, पण आता विधानसभेच्या निवडणुका पण सुरू होण्याची चर्चा रंगायला लागलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ पण संपत आलेला आहे. 26 नोव्हेंबर 2024 ही लास्ट डेट असेल आपल्या विधानसभेची. त्याच्या आधी नवीन विधानसभा तयार व्हायला लागते आणि त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. त्या जवळपास ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. आजच पेपरला बातमी होती म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा वाटला. तर म्हणजे आता ह्या निवडणुकांचा निकाल लागला की लगेचच पुढच्या विधानसभेच्या निवडणुकासाठीचा प्रचार सुरू होईल आणि परत खूप काही गोष्टी समोर येतील, खूप काही नावं समोर येतील, अनेकांची कामं समोर येतील. लोकसभेची निवडणूक ही तर राष्ट्रीय लेवलची होती, ही निवडणूक राज्यस्तरावरची असल्यामुळे नेमकं काय होईल हे पाहण्याची मला सुद्धा उत्सुकता आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भागामध्ये असे कोणते उमेदवार आहेत जे बदलले पाहिजे, बदलून काय झालं पाहिजे, कशी झाली पाहिजे, कुठलं सरकार आलं पाहिजे, असं सगळं मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला नवीन व्हिडिओ बनवायला मदत होते. यावेळेला महाराष्ट्रासोबत हरियाणाच्या पण निवडणुका त्याच काळामध्ये होणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा हे सोबत सोबत चालणारं राज्य आहे. 2009 पासून महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका सारख्याच होतात. हरियाणाच्या विधानसभेचा कार्यकाळ पण नोव्हेंबरमध्येच म्हणजे 3 ते 4 नोव्हेंबरच्या दरम्यान संपतो. म्हणून या दोन्ही राज्यांच्या निवडणुका सायमल्टेनियसली होणार आहे अशी सुद्धा बातमी आहे. आता महाराष्ट्रातल्या विधानसभेचा विचार केला तर आपल्याला माहिती असेल की 288 जागांसाठी या निवडणुका होतात. म्हणजे आपण 288 आमदार आपापल्या भागामधून निवडून देतो. आता लोकसभेला तरी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट हे तिघजण एकत्र होते आणि त्यांचं सध्या सरकार आहे. आता हे लोकसभेला जरी एकत्र असले तरी असं म्हटलं जातंय की विधानसभेला हे सगळेजण वेगवेगळे होतील किंवा हे जर एकत्र राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आजच बातमी आलेली आहे की छगन भुजबळ असं म्हणाले की ते आम्हाला 90 जागा देतील. म्हणजे 288 पैकी 90 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार उभे राहतील असं त्यांना वाटतंय. विधानसभेचं हे जागा वाटप कसं होतं हे पण पाहण्याची उत्सुकता मला लागलेलीच आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं, कुठल्या गटाचं सरकार आलं पाहिजे, कोणी युती केली पाहिजे, काय नेमकं झालं पाहिजे, कसं बघता तुम्ही, मला कमेंटमध्ये नक्की कळवा.